दररोज मम्मी रुक्मिणी सगळीजण स्वयंपाक करतात. मी कधीच आयुष्यात काहीच केलं नाही स्वयंपाकाचं, तर मी आज स्वतः करून बघतो. बघा, तुम्हाला दिसत असू शकतं पण मला इथं दिसत नाही काहीच. काय कुठं काय आहे ते त्याच्या आतमध्ये काय कसं लागलं सांग. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपले सगळ्यांचे नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत आहे. सकाळच्या 11 वाजून गेल्यात आणि आत्ता आमचं जेवण वगैरे सगळं झालं. बघा आता पावसाचं वातावरण झालं थोडं थोडं, म्हणून मम्मी शाळा सोडायला लागले सगळ्या, कारण त्यांना खायला भेटलं पाहिजे ना. हो का, सोडल्या पण मम्मी ना. कुठे गेल्यात मम्मी? ते सगळं खाली घ्यायला लागल्या. नाही नाही, माझी मी बघतो, माझी मी बघतो. हां चालतंय. हां हां, हरभरा ना. हां वाजते वाजते, मोडली वाटतं. दगडच होता. मम्मीने हे हरभरा शिजाय घालून गेले, कारण की मी खूपच जास्त ढोला झालोय ना, त्यामुळं मला जरा थोडं साधं जेवण जेवावं लागणार आहे. हिला सोडून गेलं, ती वरडत होती. मी घरातून आता बाहेर येऊन चेक केलं पण निवांत आहे ही. नुसते वरडते मम्मी शाळा घेऊन गेले म्हणून. दररोज मम्मी रुक्मिणी सगळीजण स्वयंपाक करतात. मी कधीच आयुष्यात काहीच केलं नाही स्वयंपाकाचं, तर मी आज स्वतः करून बघतो. बघा आज मम्मी गेलेले, आज कालवण बनवलं नाही मम्मीने काय सुद्धा, आज मी करून बघतो. बघा इथं बघतं मम्मी हे हरभरे शिजाय घालून गेले ना, मग ह्याचंच आता मी कालवण बनवतो. बघू येतंय का मला बनवायला. आणि मम्मीने मला काय सांगून गेलं नाही मित्रांनो. आता मला स्वतःला शोधायचं आहे सगळं आणि स्वतःला सगळं करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला पाहिजे चटणी पाहिजे, का तर मला तिखट आवडतं लय. चटणी कुठे इथं आहे का? हो, आपल्याला कूट सापडलं याच्यात. याच्या आतमध्ये आता कूट असणार आहे कन्फर्म. हां, याच्या आतमध्ये कूट आहे. कूट सापडला आपल्याला. चटणी, हे मीठ सापडलं. मीठच आहे ना. एक एक आणून मी इथं ठेवत जातो. ही काय, अरे हे नको आपल्याला. तुम्हाला दिसत असू शकतं पण मला इथं दिसत नाही काहीच. काय कुठं काय आहे ते त्याच्या आतमध्ये काय. मी खूप शोधतोय पण मला सापडी नाही काहीच. यात दही असेल, यात आपल्याला कांदा हुडकावा लागेल. कांदा तर सापडला का, ह्यात कांदा आहेत म्हणजे. पण आता पाहिजे आपल्याला चटणी. बघा चटणी, साखर असेल. हे माझ्या लहानपणापासूनचा डबा आहे, त्यामुळे मला माहिती आहे ह्याच्यात साखर असते कंपल्सरी. त्यात काय असेल पडला. हो का मित्रांनो, मला ह्याच्यात चटणी सापडली. वा, अरे आता मसाले डबा उडकायचा सापडला. मसाले डबा. हे का मी लसूण सोलून घेतलाय, इथं बारीक करून टाकतो. हो का, ही बारीक केलंय. आता ही असंच टाकतो. फोडणी कशी वगैरे ही मला माहीत नाही बरं, नाही तर पुन्हा म्हणजाल हे असं कसं काय. हो का, हे टाकून देतो. असं पडतंय ना. हां, पुन्हा हलवून घेतो सगळं. ह्याच्यात मी कांदा लसूण टाकलेलं आहे बघा. आता राहिले आपलं थोडंसं हलवावं. इथं पकडून हलवतो म्हणजे आपला कांदा लसूण पण मिक्स होईल. घेऊन टाकतो. त्यात मीठ टाकू आपण पहिल्यांदा. चटणी टाकतो, मला वाटतं लई तिखट होईल पण टाकून घेऊया आपण. ही काय काय माहीत. हो का, ही पण मोहरी वाटतं, मी मोहरी पण टाकली. झालं बघा. मग मी तर असंच कालवण बनवतोय. आणखीन काय काय टाकलंय, मला आणखीन काय काय टाकायचं असतं हे मला माहीत नाही. मी आता कसं तर टाकलंय कालवण. हात वगैरे धुवून आलो. जेवढं घेतलं तेवढं सगळं ठेवून टाकलं तिथं. कसं लागायला लागलं बाय? कसं लागतं बाय? कसं लागलं सांग. छान झालंय. जाऊ द्या, मम्मीला आवडलं. बस झालं, मी मम्मीसाठी केलं होतं. छान झालं. मम्मी कोरडं तर
मॅगवणी लागते एकदा खाऊन बघ. कोरड बिन भाकरी लागते ना चांगलं. हा मला कळलं काय काय टाकले. काय टाकले? मटणाचा मसाला. नाही असलं काय सुद्धा टाकलं नाही. मित्रांनो मम्मीला पण आवडलंय, भाग्यश्रीला पण आवडलंय बघा. रुक्मिण तुला आवडलं कालवण होय का? जाऊ दे, रुक्मिणीला आवडलं नाही वाटतं. भांडणं लागलेत कोंबड्यांची. भांडणं करते एकामेकी सोबत. हो का, या खुर्चीवर मी बसलो, खुर्ची हो का मोडलीच. मम्मी सकाळीच म्हणली होती की खुर्ची मोडली. हो तुकडच झालं दोन. भाग्यश्री बसणार आहे खुर्चीवर. बस खुर्चीवर. मोडलेली खुर्ची आहे. मायचे काटा काटा कोसला, काटा घोसला. हो का मित्रांनो, खूप छान इकडे हिरवं झालंय. मित्रांनो भावना बघा कसं बनवलेलं जेवण. ही पण चांगलं झालं. तुम्ही सांगा कसं केलं त्यानं. ही डिश करून बघा तुम्ही. मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.